तर 22 जानेवारी याच दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आज रामाच्या मूर्तीचा फोटो सुद्धा समोर आलेला आहे। रामाची मूर्ती बाल स्वरूपातील असून ही मूर्ती अतिशय तेजस्वी आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य आणि सुंदर वर्णन नाशिकचे धर्म अभ्यासक मुकुंद खोचे गुरुजी यांनी केलेलं आहे। आपण पाहूयात। राम हे क्षत्रिय आहेत आणि क्षत्रिय आपला शस्त्रांचा कधी त्याग करत नाही। किंबहुना कुठले हिंदू देवदेवता जे आहेत यांच्यात शस्त्र असतं आणि प्रभू रामचंद्र क्षत्रिय असल्यामुळे त्यांच्यात शस्त्र असणं स्वाभाविकच आहे आणि म्हणून ते त्यांना कोदंडधारी प्रभू रामचंद्र असं म्हटलं पाहिजे आपण। त्यांच्या हातात कोदंड म्हणजे धनुष्य आहे त्यांच्या हातामध्ये, भात्यामध्ये बाण आहेत त्यांच्या आणि त्यांच्या आजूबाजूला ज्या मूर्तीची जी चिन्ह जी आहेत ती सगळे शैवागम आणि वैष्णवागम असे दोन आपल्याकडे आगम आहेत। तर त्या वैष्णवागमानुसार ही मूर्ती जी आहे ती घडवलेली आहे आणि त्याच्यावरती भगवान महाविष्णूंचे वेगळ्या प्रकारचे अवतार आहेत, ज्यांना आपण दशावतार असं म्हणतो। मत्स्य कुर्म वराह आदी जे अवतार आहेत, तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा हा एक अवतार आहेत। असे बाजूला त्याच्या 10 अवतार आहेत। दशावतारांच्या खाली एका बाजूला हनुमंत आणि एका बाजूला गरुड, कारण विष्णूचं वाहन हे गरुड आहे आणि प्रभू रामचंद्राचा दास्यत्व जे हनुमंतांना स्वीकारलेलं आहे आणि म्हणून जिथे प्रभू रामचंद्र हनुमंत असतातच सुंदर असे दशावतार ते दिसतात आत्ता। तर त्या दशावतारांच्या वरती देवांच्या यक्षिणी म्हणजे आपण सुरसुंदरी असं म्हणतो, या कुठल्याही हिंदू मंदिरामध्ये या सुरसुंदरी असतात। या देवतांच्या सेविका असं म्हटलं जातं आणि म्हणून त्या सुरसुंदरी त्या ठिकाणी कोरल्या असाव्यात असं आत्ता साधारणपणे वाटतं। आत्ता परब्रह्मामध्ये सर्व भगवंताचं रूप जे आहे ते साकार झालेलं असतं आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश परमतत्व जे आहे हे त्या ओंकारामध्ये सामावलेलं आहे। किंबहुना कुठल्या विशिष्ट देवतेचं असं म्हणणं नव्हे तर सर्व देवतांचं एकरूपत्व जे आहे ते ओंकारामध्ये सामावलेलं आहे आणि म्हणून ओंकार एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला स्वस्तिक चिन्ह त्याच्यावरती रेखाटलेलं आहे आणि स्वस्तिक चिन्ह जे आहे हे दश दिशांचं किंवा हे 4 दिशांचं आणि 4 वेदांचं प्रतीकत्व आहे। भगवंताच्या मस्तकावरती मला वाटतं कीर्तिमुखाचं चिन्ह असावं असा आता अंदाज दिसतोय तो आणि बहुधा प्रत्येक मूर्तीवरती प्रत्येक मूर्तीच्या मस्तकावरती कीर्तिमुखे असतात। कीर्तिमुखाचा काय अर्थ? कीर्तिमुख हा एक प्रकारचा राक्षस आहे खरं तर, की जो कोणी मनुष्य देवदर्शनाला येईल त्या येणाऱ्या देवदर्शनाला येणाऱ्या मनुष्याचं पाप जे आहे ते भक्षण करीत राहा। अवधानाने मनुष्य स्वभावामुळे प्रमादामुळे त्याच्यातून पाप घडतात आणि त्या पापामुळे भगवान दर्शन करायला गेलो की तो कीर्तिमुख जे आहे ते भक्तांचं पाप ग्रहण करतो, पाप खात असं म्हटलं जातं आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावरती कीर्तिमुखाचं चिन्ह लांछन केलेलं आहे असं मला वाटतं। आता हे भगवान प्रभू रामचंद्रांचे जे साक्षात विष्णूची मूर्ती आणि विष्णूचे जे आयुध आहेत ते शंख चक्र गदा पद्म हे 4ही त्याच्यावरती साक्षात त्याने कोरलेले आहेत। ते प्रभू रामचंद्र ज्याच्यावरती उभे आहेत ना तर ते कमलासन आहे। कमलदलामध्ये भगवंत वास करत असतात नेहमी आणि कमल पुष्प जे आहे हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून कमळाचे पण अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे तर या ठिकाणी कुमुद म्हटलं जातं आणि त्या कमलामध्ये सणामध्ये भगवंत अधिष्ठित आहेत। तर जे दिसतंय ती बाळलेणी प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये आत्ता घातलेली आहेत आणि बहुधा त्यांना कौस्तुभमणी असावा किंवा काय अशी मला मनामध्ये आशा आहे की तो अशा स्वरूपाचं अलंकार भगवंताच्या गळ्यामध्ये आत्ता असावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।